नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहो एमएसबीटीने जाहीर केले आहे अकॅडमिक कॅलेंडर 2025 चं. 22 मे 2025 ला हे जाहीर केलेलं आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे सेकंड इयरचं कॉलेज कधी सुरू होणार, फायनल इयरचं कॉलेज कधी सुरू होणार. तसेच आता जे विद्यार्थी 10वी नंतर फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील तर फर्स्ट इयरचं कॉलेज कधी सुरू होणार. तसेच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पहिली युनिट टेस्ट कधी आहे तुमची, सेकंड युनिट टेस्ट कधी आहे, तुमची प्रॅक्टिकल एक्झाम कधी राहणार आहे, तुमची थेरी एक्झाम कधी राहणार आहे, तुमची एक्झाम फॉर्म कधी भरायचे आहेत, तर डिटेल इन्फॉर्मेशन. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात आधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला जर चॅनल आपलं सबस्क्राईब केलं नसेल तर, आणि या व्हिडिओला लाईक करा आणि त्या बेल आयकॉनला क्लिक करा. चला तर व्हिडिओ स्टार्ट करूया. तर विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थी सेकंड इयरला जातील, फर्स्ट इयर झालेला आहे, सेकंड इयरला म्हणजे आता तुमचं सेमिस्टर राहणार थर्ड, किंवा जे सेकंड इयर झालेलं आहे त्यांचं सेमिस्टर राहणार फिफ्थ. तर सेमिस्टर थर्ड अँड फिफ्थ हे सुरू होणार आहे 1 जुलै 2025 ला. आणि याचा टर्म आहे, अकॅडमिक टर्म आहे 1 जुलै 2025 ला तुमचं कॉलेज सुरू होईल आणि 17 ऑक्टोबर 2025 पर्यंत राहणार आहे. तसंच जे विद्यार्थी आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतील 10वी पास झाल्यावर, तर त्यांचं कॉलेज हे 17 जुलैला चालू होणार आहे आणि त्यांचं पण अकॅडमिक टर्म हे कंप्लीट होऊन जाईल 17 ऑक्टोबर 2025 ला. तसेच विद्यार्थी मित्रांनो, जे पहिली युनिट टेस्ट राहणार आहे अत्यंत महत्वाची युनिट टेस्ट असते, कारण तुम्हाला माहित आहे ऍव्हरेज 30 पैकी 30 जर गेला तर 70 पैकी पास व्हायला फक्त 10 मार्क पाहिजे आणि हे युनिट टेस्ट खूप महत्वाची असतात. तर फर्स्ट युनिट टेस्ट राहणार आहे आपली 11 ते 13 ऑगस्ट 2025 आणि सेकंड क्लास टेस्ट किंवा युनिट टेस्ट राहणार आहे 13 ते 15 ऑक्टोबर 2025 च्या दरम्यान. हे राहणार आहेत सेकंड इयर आणि फायनल इयरचे विद्यार्थी म्हणजे थर्ड सेम अँड फिफ्थ सेम. आणि फर्स्ट इयरच्या विद्यार्थ्यांची जी पहिली युनिट टेस्ट राहणार आहे हे राहणार आहे 8 ते 10 सप्टेंबरच्या दरम्यान आणि त्याच्यानंतर सेकंड युनिट टेस्ट हे कॉमन आहे म्हणजे 13 ते 15 ऑक्टोबरच्या दरम्यान. विद्यार्थी मित्रांनो, जर हे इन्फॉर्मेशन आवडली असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. त्यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झाम फॉर्म कधी भरायचे आहेत तुम्हाला विंटर 2025 चे. तर विद्यार्थी मित्रांनो, 1 ते 11 सप्टेंबर 2025 ला तुम्हाला एक्झाम फॉर्म याच्यात भरायचे आहेत. त्याच्यानंतर कन्फर्मेशन 1 ते 12 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला एक्झाम कन्फर्मेशन म्हणजे कॉलेजमध्ये जाऊन ते सबमिट करायचं आहे. तसंच जर तुम्ही लेट समजा 11 सप्टेंबरची समजा तुमची तारीख गेली तर 13 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर 2025 पर्यंत तुम्ही लेट फी म्हणजे की प्रत्येक 200 रुपये तुम्हाला लेट फी लागणार आहे आणि त्याच्यानंतर जी एक्झाम फी असणार प्लस त्याच्यात 200 रुपीज ऍड होतील. आणि जर 17 सप्टेंबरच्या नंतर जरी तुमची तारीख गेली 17 सप्टेंबर ते 18 सप्टेंबर तर तुम्हाला पेनल्टी लागणार आहे 1500 रुपये. म्हणून एक्झाम फॉर्म विद्यार्थी मित्रांनो 1 ते 11 सप्टेंबर 2025 च्या दरम्यान आहे, तर या दरम्यानच तुम्ही भरसाल. तसंच आता बघा एक्झाम कधी राहणार आहे. प्रॅक्टिकल एक्झाम तुमची हे 28 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर 2025 च्या दरम्यान राहील आणि त्याच्यानंतर तुमची थेरी जी एक्झाम आहे हे 11 नोव्हेंबर ते 3 डिसेंबर च्या दरम्यान राहतील. आणि तसंच तुमचा रिझल्ट जो डिक्लेअर होणार आहे हा जानेवारीच्या सेकंड वीकला डिक्लेअर होणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचं जे नेक्स्ट सेम राहणार आहे ते राहणार आहे 1 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन जाईल. म्हणजे की जर समजा ज्यांनी आज आता फर्स्ट सेमिस्टरला तर त्यांचं सेकंड सेमिस्टर 1 जानेवारी पासून चालू होईल. जे थर्ड सेमिस्टरला राहतील म्हणजे सेकंड इयर वाले त्यांचं फोर्थ सेमिस्टर 1 जानेवारी पासून चालू होईल आणि जे फायनल इयरला राहतील म्हणजे ज्यांचं फिफ्थ सेमिस्टर झालेलं आहे सिक्स सेमिस्टर 1 जानेवारी 2026 पासून चालू होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच आपले ऑनलाईन क्लास अवेलेबल आहेत. जर समजा तुम्हाला ऑनलाईन क्लास लावायचे असतील फर्स्ट इयर सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता आणि आपला ऑनलाईन क्लास जॉईन करू शकता. धन्यवाद.